स्वामींची सेवा करून बघितली, जे सांगितलं ते करून बघितलं, परंतु काही फळ मिळाले नाही. काही प्रश्नांची उत्तरे मिळाले नाहीत किंवा इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. तर तुम्ही आता स्वामींचे हे 3 गुरुवारचे व्रत करून बघा. मनामध्ये विश्वास ठेवून, मनोभावाने, विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला हे 3 गुरुवार करायचे आहेत. हे 3 गुरुवार तुम्ही विश्वासाने, श्रद्धेने केले, तर तुमच्या इच्छा पूर्ण नक्की होतील. स्वामी महाराज प्रसन्न नक्की होतील. तुम्हाला अनुभव नक्की येईल. मैत्रिणींनो, फक्त 3 गुरुवार आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणारच. स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनात चमत्कार घडतात. हा एक गुप्त व्रत आहे. तो श्रद्धेने केल्यास कोणतीही अडचण सुटते, मागितलेले मिळते. तर मैत्रिणींनो, पहिल्या गुरुवारपासून किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल त्या गुरुवारपासून या व्रताची सुरुवात तुम्हाला करायची आहे आणि अनुभव घ्यायचा आहे. तुम्हाला 3 गुरुवार हे व्रत करायचे आहे. कोणत्याही गुरुवारी काही अडचण, सुतक किंवा काही प्रॉब्लेम आला तर मग तुम्हाला नवीन 3 गुरुवार करावे लागतील, हे लक्षात ठेवा. 3 गुरुवार करताना तिन्ही गुरुवारी उपवास करायचा आहे. फलाहार तुम्ही करू शकतात आणि संध्याकाळी, रात्री स्वामींना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकतात. हे झालं उपवास कसा करायचा. आणि नियमांचं पालन. नियमांमध्ये तुम्ही व्यसन, मांसाहार या 3 गुरुवारमध्ये अजिबात करायचं नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर सकाळी लवकर उठायचं, अंघोळ करायची, स्वामींना नमस्कार करायचा आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पारायणाचे 7 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. पहिल्या गुरुवारी 7 अध्याय वाचल्यानंतर स्वामी समर्थांचा जप, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला 3 माळ करायचा आहे. हे पहिल्या गुरुवारी. दुसऱ्या गुरुवारी उरलेले 7 अध्याय वाचायचे आहेत आणि 3 माळ जप. आणि शेवटच्या गुरुवारी शेवटचे 7 अध्याय वाचायचे आहेत आणि श्री स्वामी समर्थ या जपाच्या 3 माळ. एकूण 21 अध्याय असतात. 7, 7, 7, 7 21 असे 21 अध्याय तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आणि 7 अध्याय वाचल्यानंतर 3-3 माळ जप स्वामींचा करायचा आहे. 2च गोष्टी तुम्हाला सेवेमध्ये करायच्या आहेत. उपवास करायचा आहे. कोणाबद्दल वाईट विचार, वाईट व्यसन, वाईट संगत करायची नाही. शेवटच्या गुरुवारी अन्नदान करा. कोणाला जेवण खाऊ घाला किंवा कोणाला तरी अन्न जाऊन द्या. स्वामीच्या मठात, केंद्रात जाऊन स्वामीचे दर्शन घ्या. अशा रीतीने सोप्या सरळ पद्धतीने तुम्ही ही सांगता, हे उद्यापन किंवा हे पारायण करू शकतात. आणि शेवटच्या दिवशी उद्यापन सोप्या रीतीने करायचे आहे. फक्त चांगला आहार घ्या, फलाहार करा, रात्री उपवास सोडा. फक्त एकच गुरुवारी म्हणजे तिन्ही गुरुवारी उपवास करायचा आहे. आठवडाभर पूर्ण 21 दिवस उपवास करायचा नाही. तर तुम्ही नक्की मैत्रिणींनो हे 3 गुरुवारचे व्रत करून बघा. चमत्कार होतो. फक्त आपल्या मनात विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. करून बघा आणि विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.